मित्रांनो, आपण ही गाडी घेऊन 12 ज्योतिर्लिंग यात्रेसाठी जाणार आहे. तर मित्रांनो, आपण ह्या यात्रेमध्ये भारत देशातील जवळपास 22 राज्यामधून प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर ट्रिपला जाण्यापूर्वी आपला जो टेंट आहे तो खराब झालाय. जवळपास मागच्या वर्षी आपण 365 दिवसापैकी नाही 220 दिवस टेंट लावला होता. हा तर टेंट उघडलंय तर पाहू शकताय अशा प्रकारे लय जाग्यावर मळालंय, सगळीकडे मळालेलं आहे. तर हे सगळं आता धुवायचंय आपल्याला. मित्रांनो, तर यश आतमध्ये पोहतोय. अशा प्रकारे मग अशी नव्हे आपण उभा केला तर उभा करून काही धुता येत नव्हतं, मग असा आडवा करून धुतोय. मित्रांनो, तर आता टेंट वगैरे धुवून झालाय आणि परत कशाला धुवायचं म्हणून स्लिपिंग बॅग पण धुवून घेतोय आता. काढ आडवा काढ. मित्रांनो, तर यशने आजी आम्ही धावलं. कसा बी धावलं किती जोरात आणलं. मित्रांनो, तर संध्याकाळचा वेळ झाला, एकदम आता गडगडाट होत होता, विजा बिजा. मित्रांनो, तर अचानक पाऊस चालू झालाय. मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आता एका नवीन ट्रिपला जाणार आहे. त्याच्या अगोदर आपला जो टेंट आहे तो खूप खराब झाला आहे, तर तो धुवायचा आहे टेंट. तर कसा धुवायचा आहे ते मी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे. टेंट कसा धुवायचा हे मला माहीतच नाही आहे, तर आपण बघूया कसा धुवायचा. तर चला यश. हां, यशचं पैसे धुतोय. आमच्या गावची जत्रा आली तेव्हा साफसफाईचं काम चालू आहे. घरामध्ये सगळा पसारा काढलेला आहे धुण्यासाठी. तर आपण पण अशा पद्धतीने टेंट धुवून काढूया. तर आपला टेंट कुठे आहे पहिला बघू द्या. यस, टेंट कुठे आहे? मित्रांनो, तर टेंट भेटलेला आहे, तर टेंट धुवून काढूया पहिला. मित्रांनो, तर फायनली टेंट काढलाय. आता एकदा टेंट लावू आणि मग झटकू आणि मग धुऊया, अशा पद्धतीचं नियोजन आहे. तर पहिलं एक रील पण काढायची आपल्याला, तर रील काढूया. आदित्य ये रे. तर टेंट उघडलंय तर पाहू शकताय अशा प्रकारे लय जाग्यावर मळालंय, सगळीकडे मळालेलं आहे. तर हे सगळं आता धुवायचंय आपल्याला. पहिलं तर मला वाटतं उभा करावं आणि मग धुवावं. का रे? उभा करून धुवावं. तर पहिलं काय करावं, मोठं तिकडं ही झालंय वाटतं, पाईप निघालाय. तर बघूया काय होतंय. मित्रांनो, तर फायनली टेंट वगैरे लावून झालाय. तर टेंटच्या आतमध्ये पण कच्चा आहे, तर यश उघडतोय अशा प्रकारे. आतमध्ये जायला रोड आहे. तर टेंटमध्ये जो कचरा आहे ना तो पहिला साफ करायला लागल. फायनली पाणी मारायला सुरुवात केली आता. अशा प्रकारे पाणी मारतोय आणि मग धुवायचं. ती पायपुसणे साईडला कर, पायपुसणे भिजल. तर अशा पद्धतीने पाणी मारतोय आणि आता साबण लावून धुवायचंय. पहिले लाव साबण, चल. तर मित्रांनो, साबण लावायचं आहे आता. पडू नको, फक्त घसरून एवढं कर. अशा पद्धतीने आम घासू नको, घासाय फटल ती. 2 मिनिटं साबण लावून घ्या अगोदर दरी. अख्खा दिसतो आता. दिसतोय ना तुझा हात? येतोय की मध्ये हात काढ की तुझा. दिसतोय का आता? तुझा हात दिसतोय का? नाही. आदित्य काका झोपला काय? नाही. नाही.
मित्रांनो तर यश आतमध्ये पोहतोय हा? मग काय पाणी बघलंय पाणी बाहेरच जाई नाही त्यातलं अशा प्रकारे मग अशी नव्हे आपण उभा केला तर उभा करून काही धुता येत नव्हतं मग असा आडवा करून धुतोय यश माझी मदत करतोय आणि यशने मला पण भिजवलं स्वतः पण भिजला अशा प्रकारे झालेला खेळ आता आम्ही उलट करून ठीक आहे नाही त्याच्या अगोदर या स्टिक काढून ठेवू मदत केली येसली मदत केली येसले तर मित्रांनो अशा पद्धतीने उलट करून पण धुणं आहे सर यश काढ सर साईडला मेन तर ही खालची बाजू आहे ही बाजू कुठं बी मातीत भीतीत कुठं बी पेंट लावायचं मी ना त्यामुळं ते यश जमिनीवर टिकलं काय त्यातलं पाणी चाललंय सर खाली पाणी चाललंय काय त्यातलं थांब वळचं कापड आहे वळचं कापड पण धुवून झालंय आता ह्याचं वळचा कवर धुवायचा आहे तर आणि अजून आपल्याला स्लिपिंग बॅग पण धुवायची स्लिपिंग बॅग पण आहे आपल्याकडे तर स्लिपिंग बॅग पण धुवून टाकू एका ह्याच्यात सगळी कामं उरकून टाकू अशा पद्धतीचा विचार आहे आमचा यश बघा कसला एन्जॉय करतो यशला एक नंबर झालं सगळं ह्याला बी साबण लावतो थोडा आणि त्याचा विषय टेंटचा विषय संपून टाकतो आपण ते नाडे कुठे आहेत ते नाडे उन्हाचे एवढं ऊन होतं मी सुप्यावून आलो होतो आणि त्यात गार पाण्याने आंघोळ बेस्ट झालं सगळं आणि आदित्य एक काम कर आजीकडे दे ती स्लिपिंग बॅग घेऊन ये आपली पकड आजी हा दय तसा वा तसा दिसतंय का आम्ही पालता दूध पालता कुठे स्लिपिंग बॅग तिथंच आहे बघ ते कोपऱ्यात स्लिपिंग बॅग ती उशिगत नाही का गटुडं तुला माहित नाही का स्लिपिंग बॅग कसली नाही स्लिपिंग बॅग झोपायची आतमध्ये हा आजी निघला असेल का आता आजी फक्त सुद्धा डोळ्यात कुठं घालते तुझ्या इडी का काय आजारी होतील की लवकर हा ती बाद झालं येस बोफागल काय डोक्यात टीव्ही धुवायचोय एक नंबर आता काय करायचं ती काय करायचं व्हिडिओ काढ की आधी ते थांब अरे व्हिडिओ काढायचा होता त्याचा हात घे. तरी बाबा काय करायचं दर आधी ते मित्रांनो आता टेंट वगैरे धुवून झालाय आणि
परत परत कशाला धुवायचं म्हणून स्लिपिंग बॅग पण धुवून घेतोय आता. आणि आम्ही कम्प्लीट आंघोळ केली. यशने मी मोकार एन्जॉय. इतकं ऊन आहे ना, जवळपास 40-45 डिग्री ऊन आहे. आणि त्याच्यामध्ये बोरचं पाणी. आता 3 वाजलेत आणि इतकं मस्त वाटतंय. आता स्लिपिंग बॅग दाखवतो तुम्हाला कशी असती. स्लिपिंग बॅग पण धुवून टाकतो. तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलं की आपण मागच्या व्हिडिओ तुम्ही पाहिलं की आपण टेंट धुतला होता. आता स्लिपिंग बॅग पण धुतो. हे बघा बारकाम कसं आंघोळ करतंय. अगो बाई अशा पद्धतीची स्लिपिंग बॅग आहे. आधी ते फोटो काढ आता. बस काढ, आडवा काढ. मित्रांनो, तर यशने आजी भिजावलं. कसं भिजावलं? जोरात आणलं. आजी बी मजा घेतली. आजीला बी उन्हाचं चांगलं वाटलं गार पाण्याने आंघोळ करून. आजी बी नव्हतं. आजी 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 मित्रांनो, तर फायनली टेंट पण धुवून झाला. स्लिपिंग बॅग पण धुवून झाली. पाहू शकता अशा प्रकारे स्लिपिंग बॅग धुतली. आता चांगल्या रीतीने वाळाय टाकतो. आणि ही पण टेंट पण व्यवस्थित वाळाय टाकतो. आभाळ आले. मी पण आंघोळ केली. यशनी पण आंघोळ केली आणि आजीने पण आंघोळ केली. तर आजीने त्या ह्याच्यातही नवीन साडी काढली. नाही तर जुनीच वापरत होती. काय आजी? आपला इथं टाइम लॅप्स मध्ये किती वेळ झाला आणि कशी फुटेज आली बघूया. आपण इथं टाइम लॅप्सला लावला होता. बंदच झालं बहुतेक ती. मित्रांनो, तर फायनली टेंट वगैरे सगळं धुतले. आता झाडांना पाणी घालायला आलोय. अशा पद्धतीने पाहू शकते. तिकडं नारळाच्या झाडावर तर ड्रिपनेच पाणी सोडलेले. आता ह्या झाडावर पाणी सोडतोय खाली. झुक 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 झुक. मला पाणी बी बसत नाही. मित्रांनो, तो आमचा आशिष भाई आहे. एकदम चांगला डान्सर आहे. तर त्याचा डान्स कसा वाटला आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तो यशला डान्स शिकवत होता. टी व्हीत जसा डान्स चालला आहे तसा पाहून डान्स करत होता. तर बघा, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा डान्स कसा वाटला. आणि नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा. अजून पुढं पण 1-2 क्लिप आहे. तो माझ्यावर बाळकला की ए बंद कर, नाही ते एकच बुक्का टाकील. माझा काही पण रेकॉर्ड करतोय. तर पाहू शकता अशा प्रकारे डान्स करत होतो. मित्रांनो, तर संध्याकाळचा वेळ झाला. एकदम आता गडगडाट होत होता. विजा चमकत होत्या. पण आता शांत झाले. वारं बिरं सुटलंय सगळं. आपण इथं वाळ टाकलेलं सगळं साहित्य आपलं घरात नेऊन टाकलं. अशा पद्धतीने आहे. बघा, नारळाचं झाड बीड हालायला लागले आता एकदम. आणि हवा बिवा एकदम तेज झालेली. चला मित्रांनो, तर अचानक पाऊस चालू झालाय. मित्रांनो, आपण ही गाडी घेऊन 12 ज्योतिर्लिंग यात्रेसाठी जाणार आहे. तर मित्रांनो, आपण ह्या यात्रेमध्ये भारत देशातील जवळपास 22 राज्यामधून प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर आपण 25,000 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. आणि ह्या यात्रेमध्ये आपण फक्त 12 ज्योतिर्लिंगच नाही करणार, तर आपण भारतातील 4 धाम, उत्तराखंडमधील 4 धाम, त्याचबरोबर लेह, लडाख, स्पिती व्हॅली, पंचकेदार, तिरुपती बालाजी, कन्याकुमारी असे 100पेक्षा जास्त पर्यटन स्थळ कव्हर करणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला देखील तुमच्या भावाचा ह्या यात्रेचा साथीदार व्हायचं असेल तर फॉलो नक्की करा. आणि मित्रांनो, गाडी पहा, पॅशन प्रो गाडी आहे. सर्वसामान्य लोकांची गाडी घेऊन तुमचा भाऊ चाललेला आहे इतक्या लांब. तर तुमच्या एका फॉलोमुळे खूप मोटिवेशन मिळतं मित्रांनो. तर तुम्ही फॉलो करून महाराष्ट्रातल्या कुठल्या कोपऱ्यातनं तुम्ही आपला व्हिडिओ पाहताय ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो. तर मित्रांनो, अशी साधी गाडी घेऊन माणसांना 100 किलोमीटरचा प्रवास करायचा म्हणलं तरी पाठण दुखती असे प्रॉब्लेम लोक सांगतात. पण तुमचा भाऊ ह्या साध्या गाडीवर इतक्या लांब प्रवास करणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही फॉलो करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा. आणि मित्रांनो, फॉलो नक्की करा. तुमच्या एका फॉलोमुळं खूप मोटिवेशन भेटतं आणि असाच पुढे प्रवास करण्यासाठी उत्साह वाढतो. तर फॉलो नक्की करा.